नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसले भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे. अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारख बोध करुणिया खास, मुक्त केले बंधनी. तुझे ये स्थितीचा विचार, वधवी जीवा नित्य सार. इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे. बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी. जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडुनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. संत आचरती कर्म, 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 संत आचरती कर्म. खायत्यांना उरले कामा, खायत्यांना उरले कामा, संत आचरती कर्म, संत आचरती कर्म, संत आचरती कर्म. सकळ जळाली वासना, सकळ जळाली वासना, सकळ जळाली वासना. जन्म मरण चुकले नाना, जन्म मरण चुकले नाना, जन्म मरण चुकले नाना, नाना. संत आचरती कर्म, संत आचरती कर्म, संत आचरती कर्म. सर्व जीवाची यासाठी, सर्व जीवाची सर्व जीवाची यासाठी, संती केली आटाटी, संती केली आटाटी, संती केली आटाटे. संत आचरती कर्म, संत आचरती कर्म, संत आचरती कर्म. तुकडा म्हणे उपकार,
सद्गुरुनाथ महाराज की जय. पा सज्जनो, आज आपण वंदनीय राष्ट्रसंतांनी लिहिलेल्या अभंगातून संतांचं आचरण कोणतं आणि संतांचं कर्म कोणतं, संतांचं काय ध्येय होते ते आपणाला आज पाहायचं आहे. अभंग आहे, संत आचरती कर्म संत आचरती कर्म, काय त्यांना उरले काम, काम संत आचरती कर्म. संत म्हणजे काय? संत म्हणजे एखाद्या जातीचा, धर्माचा, पंथांचा, संप्रदायांचा सदस्य नव्हे. जीव सोयी संत, संत सोयी शांत, शांत सोयी निभ्रांत ज्ञानारूढ. संतांनी व्याख्या केली, संत कशाला म्हणावं? संत म्हणजे काही वेशभूषा नव्हे, संत म्हणजे एक व्यक्ती नव्हे. संत त्याचं नाव आहे, जो जीव आपण जीवन जगत असताना एनकेन प्रकारे कोणत्या ना कोणत्या उपायाने स्थिर शांत जीवन जगता येईल. ज्याच्या जीवनामध्ये अशांती नाही, ज्याच्या जीवनामध्ये अस्थिरता नाही, ज्याच्या जीवनामध्ये चिंता, कष्ट, क्लेश नाही, ज्यांच्या जीवनामध्ये पश्चाताप नाही, त्याचं नाव संत आहे. संत जो जाणेल भगवंत तया नाव बोलजे संत, आणि शाश्वत आणि अशाश्वत याचा निवाडा करी. संतांची व्याख्या अशी आहे. आपल्या समाजामध्ये संत म्हणजे एखादा वेशभूषा धारण केलेला, जटा वाढवणारा, टक्कल करणारा, गळ्यात माळ असणारा वगैरे वगैरे जी धारणा आहे. तुमची जी संताविषयी ज्या ज्या जीवांच्या आदराविषयी श्रद्धा आहे, आदरभाव आहे, त्याचं स्वागत करतो मी. परंतु संत म्हणजे काय? संत देहात पाहती, जन पाहती देहाकडे. संत हे देहरूप नाही, संत हे नाशमान वस्तू नाही, संत अविनाश वस्तू आहे. राष्ट्रसंत गाडगे महाराज, तुकाराम महाराज, कबीर साहेब, अनेक संत, ऋषी, मुनी, महात्मे, देव आपल्या समाजामध्ये होऊन गेले आहे, पण देहरूपाने गेलेले आहेत. ज्ञानरूपाने आजही शिल्लक आहेत. आज आपण ज्या राष्ट्रसंतांचा अभंग घेतला ते अभंग राष्ट्रसंतांनी लिहिलेले आहेत. राष्ट्रसंतांचा अभंग, राष्ट्रसंतांची विचारधारा, राष्ट्रसंतांचं ज्ञान, राष्ट्रसंतांची समज, राष्ट्रसंतांची भूमिका, राष्ट्रसंतांची बैठक, जीवन जगण्याची पद्धत ती आजही कायम आहे, शिल्लक आहे. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, परिते सद्गुरुपद एक अविनाश ते. संतपद हे नाश होणारं नाही, परंतु आपण जर देहरूपाने जर पाहिलं तर देह हे नाश होणारच आहे. अनंत महाराज तुमच्यासमोर बसून आहे, देहरूपाने दिसत आहे. अनंत महाराज आपल्या दोन डोळ्यानं पाहायचे नसते, विचार आणि विवेकाने जाणायचे असते. जगामध्ये दोनच वस्तू आहे, एक डोळ्याने दिसणारी आणि एक विवेकाने जाणणारी. जी वस्तू आपण विवेकाने जाणतो त्याचं नाव संत आहे. जी वस्तू आपण डोळ्याने पाहतो त्याचं नाव माणूस आहे. म्हणून या मनुष्याच्या देहामध्ये वास करणारी एक चैतन्य शक्ती आहे, आत्मज्योत आहे, ज्ञानशक्ती आहे, त्या शक्तीचं नाव आहे संत. संत आचरिती कर्म. समोरचा शब्द आहे आचरण. आचरण समजताना तुम्हाला आपण नेहमीच सांगतो, आपल्या समाजामध्ये भाव तेत देव ही संताची वाणी, आणि पुढे काय? आचारा वाचुनी पाहिला का कोणी. लक्षात घ्या, बोलल्या वाचुनी नाही, वाचल्या वाचुनी नाही, ऐकल्या वाचुनी नाही, आचारा वाचुनी पाहिला कोणी. संत जे लिहितात त्याचा आचार कोणता, ते काय बोलून गेले,
त्यांनी आपल्याला कोणते संकेत दिले हे जिथपर्यंत आपण जाणून घेत नाही तिथपर्यंत संत नावाची वस्तू ओळखता येत नाही. संत लिहितात संत एकांती बोलती, संत एकांती बोलती, संत एकांती बोलती, संत एकांती बोलती, संत गेलेती बोलून, संत गेलेती बोलून, दाखवूनी आचरण, दाखवूनी आचरण, संत गेलेती सांगून, संत गेलेती सांगून, संत गेलेती सांगून, परी आम्हा वेळ जना, परी आम्ही वेळ परी आम्ही वेळ जना, परी आम्ही वेळ जना, वेळ जना, परी आम्ही वेळ जना, नाही आम्हा त्यांचे भान, नाही आम्हा त्यांचे भान, नाही आम्हा त्यांचे भान, संत गेले ती बोलून, संत गेले ती बोलून, संत गेले ती बोलून, संत गेले ती बोलून, दाखवूनी आचरण, दाखवूनी आचरण, संत गेले ती बोलून, परी आम्ही वेळ जना, नाही त्यांचे आम्हा भान, संत गेले ती बोलून. राष्ट्रसंत लिहितात संत गेले ते बोलून, दाखवूनी आचरून, आचरून. संतांचं जे कथन आहे, संतांचं जे लिखाण आहे त्यामध्ये काही विरोध चेष्टा नाही आहे, गांभीर्य आहे. मनुष्याच्या देहामध्ये आपण जीवन जगायला आलोत, मेळ करून जगत आहोत. प्रत्येक माणसांनी जगताना, बोलताना, चालताना, बसताना, उठताना, संबंध जोडताना, व्यवहार साधताना आपलं मन लवचिक आणि प्रासंगिक आणि गांभीर असलं पाहिजे. गंभीर जोपर्यंत आपण जीवन जगत नाही तिथपर्यंत आपल्या जीवनाला काही अर्थ नाही, बोलण्याला काही अर्थ नाही. राष्ट्रसंतांनी प्रार्थनाष्टकामध्ये सगळ्यांना संदेश दिला आहे, गुणधर्म दुनिया में बढ़े, हर जीव से कर्तव्य हो, गंभीर हो सबका हृदय, सतज्ञान का वक्तव्य हो. आपलं हृदय गंभीर बनलं पाहिजे. चेष्टा करण्यासाठी, मनमौज करण्यासाठी, निंदा टीका टिप्पणी करण्यासाठी, नाना व्यसनांचा छंद जळवण्यासाठी, नाना प्रकारच्या कामक्रोधादी विकारांचं थैमान वाजवण्यासाठी सत्संग नसतो. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी. आणि
परवाच मी घुगुसला सांगितलं, भगवान श्रीकृष्णांनी ज्यावेळेस उद्धवाला उपदेश दिला भागवतामध्ये, पात्र चित्त ग्वाही ते सांगणे न लगे काही. जो मनुष्य ज्या विषयांचा पात्र असतो तेच ज्ञान त्यांना दिलं पाहिजे. भुकेल्याला अन्न दिलं पाहिजे, तहानलेल्याला पाणी दिलं पाहिजे, आणि दुबळ्या लोकांना वस्त्र दिलं पाहिजे. जे नको ते देऊ नये. ज्यांना जे नको ते देणं म्हणजे विष देणं आहे. ज्यांना जे पाहिजे ते देणं म्हणजे अमृत देणं आहे. म्हणून आपण माणूस आहोत, माननीय बनू नका, मानवीय बना. संदेश आहे संतांचा. माणसानं मानवीय बनलं पाहिजे. माननीय बनण्यात काही अर्थ नाही आहे. माननीय बनण्यामध्ये दिखावा राहतो. माननीय बनल्यानंतर पदप्रतिष्ठा वाढते, लौकिक वाढते. परंतु मानवीय बनलो आपण, मानवीय आणि माननीय अंतर आहेत. आपण मानवीय बनलो पाहिजे, यासाठी सत्संग आहे. संतांच्या विचारांनी, संतांच्या ध्यासानी मानवीय बनण्याची प्रक्रिया आपल्याला साधली की मग स्वपरहिता जपणूक ऐसा संतांचा विवेक, स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या हिताची जपणूक करण्याचा विवेक आपल्याला प्राप्त होत असतो. विवेक हा अभ्यासाने, पाठांतरांनी, संतांच्या संगतीमध्ये राहणाऱ्यांनी, भजनापूजनांनी, व्रतवैकल्याने विवेक प्राप्त होत नाही. लक्षात घ्या. विवेक प्राप्त होण्यासाठी काय पाहिजे? म्हणून प्रत्येकाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. संत आचरती कर्म, संत आचरती कर्म, काय त्यांना उरले काम, संत आचरती कर्म. आता समाजामध्ये अनेक संत आहे, अनेक मतवाद आहे, मतांतर आहे, अनेक समजी आहे, अनेक विचारधारा आहे, अनेक ध्येय धोरण आहे. ही विविधता लक्षात घेऊन संतांनी आपल्या समाजाला त्यांच्या हितांचा, प्रत्येकांच्या जोपासनेचा, रक्षणाचा, संरक्षणाचा, हिताचा विचार करताना स्वतः अगोदर आचरण करून, स्वतः प्रचिती घेऊन मग आपणाला सांगित दिले. संत आचरती कर्म. संत हे आचरण करून कर्म करतात. आपण बिना विचाराने कर्म करतो. बिना विचारे जो करे सो पाछे पछताय, काम बिगाडे आपना और जगत में होत हशाय. जर प्रत्येक गोष्ट विचार करून जर आपण केली नाही तर त्या केलेल्या कर्मापासून सुख संपादन करता येत नाही, दुःखाची निर्मिती होते. लक्षात घ्या. म्हणून जे जे काही विचारे होते त्यात योजनाबद्धता येते आणि अविचारे जाता मोहपंथे धोका मागुती पाहती. मनुष्य प्रत्येक कर्म करत असताना जर विचार करून करत असेल, त्या कर्मामध्ये चूकच राहत नाही तर नुकसानीचा प्रश्नच काय आहे. अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना, आणि आपुला अवगुण जाणवेना आप केल्या काही. कर्म करतानाच अचूक कर्म करा, बोलतानाच अचूक बोला. अचूक समजते ना, चूक होणार नाही असं बोलूच नका. माणसाचं मन एकमेकापासून दुरावल्या का जाते? माणूस माणसाला तुटल्या का जातो? माणसाचा माणूस द्वेष का करतात? माणूस माणसामध्ये दुराग्रहाने का वागतात? याचं कारण काय आहे? आपली जी संगत आहे, आपलं बोलणं आहे, आपलं कर्म आहे, आपले संबंध आहे, आपला व्यवहार हा चुकीचा असतो. कबूल करत नाही आपण. आपल्याला सवयच जडली आहे. आपल्यामध्ये येणारं दुःख हे वातावरणाच्या दोषामुळं आलं, गाव बिघडला म्हणून आलं, समाजातले लोक चांगले नाही म्हणून आलं, काळ बदलला म्हणून आलं. ह्या चेष्टा आहे बाजू, माकड चेष्टा. या चेष्टा आपल्यासारख्या सत्संगी लोकांनी घेऊ नये. जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येते, पश्चाताप येते, चिंता येते, वैर तयार होते, संघर्षाचा उपद्रव तयार होते, या सगळ्या गोष्टीला कारण आहे आपल्या चुका. लक्षात द्या. आपुली करणी न विचारी मना, आपुली करणी न विचारी मनी, वाया काय ठेवूनी दोष जीवा. दुसऱ्या जीवाला दोष देणं हा संतांचा संकेत नाही आहे. लक्षात घ्या.
दुसऱ्या जीवाला दोष देणं हा संतांचा संकेत नाही आहे. म्हणून सरळ सरळ व्याख्याच आहे. ऐका ज्ञानांचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. जाणे आपणासी आपण या नाव ज्ञान. असं नाही लिहिलं. ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. जाणावे दुसऱ्याशी आपण या नाव ज्ञान. ही व्याख्या नाही ज्ञानाची. जाणावे दुसऱ्याचे जीवन हे व्याख्या नाही. लक्षात घ्या. व्याख्या सरळ आहे. जाणे आपणाशी आपण या नाव ज्ञान. जाणावे दुसऱ्याचे जीवीचे हे ज्ञान वाटे गासाचे. तयाशी अध्यात्मज्ञानाचे लक्षण नो हे. दुसऱ्या जीवाचं काही जाणणं, दुसरा जीव कसा आहे हे पाहणं, दुसऱ्याच्या जीवांच्या चुका शोधणं, दुसऱ्यांच्या जीवांच्या कर्माकडे माणसाने पाहणं हे काही ज्ञानाचं लक्षण नव्हे. जाणे आपणाशी आपण या नाव ज्ञान. तुकड्या दास माने ज्ञान ऐसे जाना. 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 आपुले आपना स्वरूप बोधू. आपुले आपना आपुले आपना स्वरूप बोधू. आपुले आपना स्वरूप बोधू. तुकड्या दास माने ज्ञान ऐसे जाना. तुकड्या दास माने ज्ञान ऐसे जाना. तुकड्या दास माने ज्ञान ऐसे जाना. सरळ व्याख्या आहे. ज्ञान कशाला म्हणावं? तुकड्या दास म्हणे ज्ञान ऐसे जाना. आपुले आपणा स्वरूप बोधू. मार्गाने चालता पाऊलांचा नेम न चुके आराम कैसा नो. हे सिद्धांत आहे संतांचा. मार्गाने चालताना आपला पाऊलाचा नेमच चुकला नाही तर बोट कसं फुटल, काटा कसा रुतल, खड्ड्यात पाय कसा पडतील, आपला पाय दुसऱ्याला कसा लागतील, ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया आपल्या मार्गाने चालण्यामध्ये काही दोष आहे, चुका आहे हे जाणलं पाहिजे. हा संतांचा सिद्धांतिक विचार आहे की ॲक्शन रिॲक्शन. जी तुम्ही ॲक्शन कराल तीच रिॲक्शन तर होईल. म्हणून संतांनी सांगितलं बापू ॲक्शनच करताना विचार करा, रिॲक्शन येणार नाही. म्हणून संत रिॲक्शन नाही, नो ॲक्शन वागले. ॲक्शनच नको. घरामध्ये एखाद्याला राग आला, चीड आली, एखादा वेळा चुकला, संबंध चुकले, काही दोष तयार झाला, त्याच्यावर रिॲक्शन करू नका. लक्षात घ्या. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. नाही. म्हणून संतांचे संकेत असे आहे, संत आचरिते कर्म. कर्म करताना प्रथम अगोदर विचार घ्या, आचरण करा. लक्षात घ्या. प्रथम पाहावा आचार, मग पाहावा विचार. आचारे विचारे पैल पार होतसे प्राणी. प्रथम पाहावा आचार आणि मग पाहावा विचार.
जे तुमचे आदरणीय आहे, ज्याला कोणाला तुम्ही मानता, आपल्या घरामध्ये पालकाला मानतो, आईला मानतो, वडिलाला मानतो, शेजाऱ्याला मानतो, गावच्या पाटलाला मानतो, मित्राला मानतो, संतांना मानतो, पंतप्रधानांना मानतो, ज्यांना तुमच्या मनामध्ये ज्यांच्याविषयी तुम्हाला आदर आहे. आमचं म्हणणं असं कधीच राहत नाही कबीरालाच म्हणा, तुकारामालाच म्हणा, आमच्या तुकडोजीलाच म्हणा, नाही नाही नाही. तुमच्या मनामध्ये ज्यांच्याविषयी पूज्य भाव आहे, पूज्यसु नुरावो भक्ती, पूज्य आपल्या अंतकरणामध्ये जी व्यक्ती आपल्या घरामध्ये, समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये, देशामध्ये जी पूज्य वस्तू तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी पूज्य वस्तू आहे. रमाकांतला मी पूज्य आहो म्हणून तुम्हाला सगळ्यांनाच असलं पाहिजे का? नाही नाही नाही. बौद्ध धर्मांची उपासक आहे, गौतम बुद्ध पूज्य आहे. मुस्लिम धर्माचे उपासक आहे, मोहम्मद पैगंबर पूज्य आहे. वरठी नावाचे लोक आहे, गाडगे महाराज पूज्य आहे. तुमच्या अंतर्गत कोणाविषयी पूज्य भाव असावा याविषयी संतांचं दुमत नाही, परंतु पूज्य सोनुरागो भक्ती, ज्यांच्या प्रती तुमची पूज्य भावना आहे त्यांचा आचार अगोदर पाहायला पाहिजे. ते कसे वागतात, कसे बोलतात, त्यांचं ध्येय कोणतं, त्यांना काय हवं आहे, त्यांची कार्य करण्याची पद्धत, त्यांच्या बोलण्याची पद्धत, त्यांच्या समाजामध्ये वागण्याची पद्धत कोणती आहे हे आपल्याला पाहायला नको का? पूज्य असेल तर. पूज्य म्हणजे तरी काय? जर आपण त्यांच्या बोलण्या चालण्याकडे दुर्लक्ष करत असू तर ते पूज्य नाही. करुणी संतांचा अनादर, जी वस्तू करी पूजा करी मज पामर, ती पूजा नव्हे केवळ लता प्रहर मज समर्पिला. उद्धवा, संतांच्या वचनाचा अनादर करून जर माझी पूजा करत असेल, अनंत महाराज की जय, राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय. फक्त आपण जय म्हणतो, फोटो मागं राहते आणि सिगारेट तिथंच पितो, आपण तिथंच खोटं बोलतो.